माझे मुक्तीची सर्व सुख Be
देवाजीच्या मनात तेथे कोणाच चालेना, तेथे कोणाच चालेना, तेथे कोणाच चालेना। आले देवाजीच्या मनात तेथे कोणाच चालेना, तेथे कोणाच चालेना, तेथे कोणाच चालेना। आले देवाजीच्या मनात तेथे कोणाच
देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना
हरिचंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. नका जाऊ चोपदार. लोक खुर्चीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. हरिचंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. पांडवांचा साह्यकारी राज्यावरून केले दुरी. हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी. तुका म्हणे उगे राहा जे जे होईल ते पहा. हरिचंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. विठ्ठल महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरुंजी नमस्कारो आता. ओम नमो जयदेवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तूच गणेशु सकलार्थमति प्रकाशु. मने निवृत्तिदा स्ववधारी जोजी. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम. प्रथम शरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरे काहीच नाही बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मस्तक हे पायावरी आबारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाते दर्शनामाद्वारा हरिवेठी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम्. वटस्य पत्रस्य पटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि. भज व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. भिक्षगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं. नमामि कृष्णनागरं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. वचनैका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण सावी जगळी. घ्यावी माझी बाकत्रिका मागे नाणक तुका बंधू बंदे भाषपती गाजी राखावा. कर जोडी तो कथे काळी आपण सावी जवळी. सेवे लावी सेवक झालो तुमच्या लागलो निश्चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावर नकरावा विहीर. कैबल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शन हरिताप सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई. माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते. मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी प्राणी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संत माने जगमाने जगद्गुरु असणारे. साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा जीवनाची मानवी जीवनाची अनिश्चितता सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र आडगाव या ठिकाणी
कैलासवासी तानाजी एकनाथ लबडे पोलीस डिपार्टमेंटला कार्यरत होते. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने समस्त लबडे परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सुनीता तानाजी लबडे, त्यांचे बंधू श्री विष्णू एकनाथ लबडे, श्री विठ्ठल एकनाथ लबडे, श्री लक्ष्मण एकनाथ लबडे, श्री सुभाष एकनाथ लबडे, सौ हौसाबाई बाळासाहेब पानगव्हाणे, सौ राजूबाई अशोक वारुडे बहीण, चिरंजीव अजिंक्य तानाजी लबडे सुपुत्र, सौ कल्याणी अंकुश काळे त्यांची सुकन्या, श्री अशोक दत्तू लबडे पुतण्या, श्री संदीप दत्तू लबडे पुतण्या, समस्त लबडे परिवार, नातेवाईक आणि आडगाव ग्रामस्थ, समस्त भजनीमंडळ आयोजक नियोजक आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले सगळे गुणीजन, दोघं इंद्रवादी मृदंग या न्यायाप्रमाणे दोघी तरुण तळपदार मृदंगाचार्य, भजन सम्राट संगीत अलंकार अक्षय महाराज, संदीप महाराज, आदरणीय अजून आनंद महाराज, रतन महाराज, समाधान महाराज, मीच आहे समाधान, दुसरे का समाधान महाराज, सगळे संस्थेतले विद्यार्थी, त्र्यंबकेश्वर संस्थेतून दोघं चोपदार विनेकरी, या कार्यक्रमासाठी लाभलेले लबडी परिवारावर प्रेम करणारे इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे, राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर, निवृत्तीनाथांचे वारकरी, साऊंड सिस्टीम खूप चांगली, दादा हार्मोनियम वादक, आमच्यावरती जीवापाड प्रेम करणारे महाराष्ट्रातल्या सगळ्या नामवंत कीर्तनकारांचं ज्यांच्या घरी उठणं बसणं आहे, ज्यांचे बंधुवत प्रेम सगळ्यांशी आमच्या कीर्तनकारांसोबत वारकरी संप्रदायातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कीर्तनकाराशी ज्यांचे संबंध आहेत, ते श्री हरिभक्तीपरायण समाधान भाऊ चोंबळे गवळ्याने सगळ्यांवरती सारखं प्रेम करतात. आमचे परमस्नेही, एकाही कीर्तनकाराला पिंपळगावचा टोल नाका लागत नाही, ज्यांच्यामुळे लागत नाही ते परम आदरणीय परमस्नेही आमचे बंधू राकेश दादा दीक्षिकर, त्यांची उपस्थिती आहे. सगळे वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सेवा देऊन बरेच दिवस झाले होते. मायबाप 21 वर्षापासून आम्ही कीर्तन करत आहोत, कथा करीत आहोत, रामायण भागवत शिवपुराण महाभारत सगळं करून झालो. अनेक पुण्यस्मरणाचे कार्यक्रम झाले, नाशिक जिल्ह्यात तर भरपूर झालेत. पण एका दिवसासाठी पुण्यस्मरणाच्या एका कीर्तनासाठी एवढा मोठा भव्य दिव्य मंडप हा मी पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात पाहिला. कार्यालयात कार्यक्रम असतील, लॉनवरती कार्यक्रम असतील, मंगल कार्यालयात कार्यक्रम असतील, तिथे ऑलरेडी ते मंडपाचा सेटअप लागलेला असतो. पण एका कीर्तनासाठी एवढा मोठा सुंदर शामियाना टाकला, त्याबद्दल लबडे परिवाराला आणि दादांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, किंवा आवडेच्या हरी अंतरापासून परमार्थ आवडीनं करायचा आहे, प्रपंच सवडीनं करायचा आहे. नेमकं आपलं उलट झालं. आपण परमार्थ करतोय सवडीनं आणि प्रपंच करतोय आवडीनं. देवाची कृपा आपल्यावरती का होत नाही? आपण मंदिरात गेल्यानंतर अशा जागी उभं राहतो जिथून देवही दिसेल आणि चप्पलही दिसेल. देह देवा पुढे चित्त खेटराकडे, कुठून देव भेटणार आहे हो? पण एका कार्यक्रमासाठी इतकं सुंदर मनाभावे अंतःकरणापासून श्रद्धेनं आपुलकीनं जिव्हाळ्यानं अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. खूप खूप धन्यवाद. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जीवनाची नश्वरता सांगतायत, जीवाची परावलंबिता सांगतायत आणि संसाराची अनिश्चितता सांगतायत. विठ्ठल जगामध्ये जी सगळ्यात मोठी सत्ता आहे ती आहे ईश्वरी सत्ता, आणि त्या ईश्वरी सत्तेच्या पुढे दुसरं कोणाचं चालत नाही. पहिली आहे ईश्वरी सत्ता, दुसरी आहे संतांची सत्ता आणि तिसरी आहे राजसत्ता. या 3 सत्ता आहेत, पण सगळ्यात मोठी आहे ईश्वरी सत्ता. तुम्ही ईश्वरी सत्तेमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगता, आले देवाजीच्या मना, एकदा त्याच्या मनात आलं की तेथे कोणाचे चाले ना. न मुख्यमंत्र्याचं, न उपमुख्यमंत्र्याचं, न राष्ट्रपतीचं, न पंतप्रधानाचं, कुणाचंच चालत नाही. मग का हो, काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? म्हणले आहे ना. प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशातला अयोध्येतला एक सत्यवादी राजा होऊन गेला. इतका मोठा राजा होता की आयुष्यभर त्याने आपल्या सत्यवादीने जगामध्ये आपलं एक अस्तित्व निर्माण केलं. तो
हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. का आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. राजा जरी असला तरी त्याला डोंब्याच्या घरी काशीमध्ये पाणी भरावं लागलं. म्हणले हे झालं रामायणातलं, त्रेतायुगातलं. द्वापार युगातलं म्हणले द्वापार युगातलं एक उदाहरण आहे. पांडवांचा साह्यकारी राज्यावरून केले दुरी. पांडवांचा साह्यकारी होता. पांडव ज्यांच्या सोबत बसत होते, उठत होते, बोलत होते, चर्चा करत होते, भगवान त्यांच्या घरात राबत होता. त्या पांडवांना सुद्धा भगवंतानं राज्यावरतून दूर केलं. कशाच्या कब्जबोरावरती? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. मग एक करा, तुका म्हणे उगे राहा, जे जे होईन ते ते पहा. विठ्ठल शेक्सपियरचं एक वाक्य आहे, मॅन हिज प्रपोजेस गॉड हिज डिस्पोजेस. आपल्या मनामध्ये असतं एक आणि नियतीने वाढून ठेवलेलं असतं दुसरं एकच. खेळ कोणाला दैवाचा कडला. नशीब म्हणा, लक म्हणा, किस्मत म्हणा, तकदीर म्हणा की दैव म्हणा. मी असो, तू असो, हा असो, कुणी असो, दैव लेखना कधी कुणा कडला. खेळ कुणाला दैवाचा कडला. दैव कळत नाही लवांकुशाचा हलवे पाळना वनी वाल्मिके मुनी. दैव जाणिले कुणी. अपाद मस्तक विशुद्ध सीता तिला त्यागिले कारण नसता. पतित पावने तिला त्यागिली तशात ती गर्भिणी. दैव जाणिले कोणी. कबीरजी त्याच्यावरती वर्णन करतात, कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई. 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 इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराय. कर्म का लेख मिटे नारे भाई. 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 कोई लाख करे चतुराई. तुम्ही किती प्रयत्न करा, किती चतुरपणा करा, कर्म का लेख मिटे नारे भाई. नशीब बदलवता येत नाही. इव्हन परमात्मा सुद्धा त्याच्यात इंटरफेअर करत नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई. कर्म का लेख मिटे नारे भाई. ज्या दिवशी गादीवर बसायचं त्या दिवशी वनवासाला जावं लागलं. ज्या दिवशी सत्ता मिळणार त्या दिवशी दुसऱ्याचं नाव सुचवावं लागतं. याला म्हणतात भाग्य. शेवटच्या क्षणापर्यंत दैव म्हणा, भाग्य म्हणा, लक म्हणा, किस्मत म्हणा, तकदीर म्हणा की नशीब म्हणा, हे सगळं कर्मावरती अवलंबून आहे. कर्माचे 3 प्रकार आहे, क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियामान तुम्ही जे आता करताय ते क्रियामान, जे जमा झालं ते संचित, आणि जे भोगतायत ते प्रारब्ध. प्रारब्धाचे 3 प्रकार, मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. मंद प्रारब्ध, हाती सोनं घेतलं तरी माती होते, त्याला मंद प्रारब्ध म्हणतात. तीव्र प्रारब्ध, माती घेतली तरी सोनं होतं. काही लोकांचं प्रारब्ध लय तीव्र असतं.
गणपतीच्या पिरियडमध्ये एक पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. गणपतीच्या पिरियडमध्ये फक्त त्या पोराचंच गाणं वाजलं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माझ्या बापानं बुटानं हाणलं. नालायक होतं कार्ट, असं हाणलं बापानं मजबूत. याला म्हणतात प्रारब्ध, याला तीव्र प्रारब्ध म्हणतात. आणि तीव्रतर प्रारब्ध, मरण माझे मरून गेले मजला केले अमर, किंवा माझे मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. मरणाचे 4 प्रकार आहे: दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. दैविक मरण अपघाती मरण आहे. भौतिक मरण, मरणाच्या वेळी जशी वासना तसा जन्म, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हरी वासनेच्या संगे. जन्म वासनेवरती ठरलेला आहे. जशी वासना तसा जन्म, मरताना जशी वासना तसा जन्म. जड भरत राजा घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. कशाच्या जोरावरती? वासनेच्या जोरावरती. मरताना जशी वासना तसा जन्म. पण नाथ महाराज उत्तरार्धात सांगतात, तेची झाली अंगे हरिरूप, तीच वासना हरिरूप झाली तर माणसाला मुक्ती मिळते. मग काही लोक म्हणतील, महाराज जर देवाचं नाव मरताना तोंडात आलं तर मुक्ती मिळते, मग कथा कीर्तन भागवत रामायण ऐकायची गरज काय? निवृत्तीनाथांची वारी करायची गरज काय? त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी जायची गरज काय? एकादशीला जीव जाळायची गरज काय? गुरुवार सोमवार एवढे सगळे व्रत पाळायची गरज काय? कीर्तन ऐकायची गरज काय? आम्ही असं करू ना, 365 दिवसापैकी त्या ठिकाणी आयुष्यभर प्रपंच करू आणि मरायच्या टायमाला देवाचं नाव घेऊ. अडचण अशी आहे, ज्याने आयुष्यभर परमार्थ केला नाही त्याच्या तोंडात मरताना देवाचं नाव येतच नाही, अजिबात नाही. आणि दुसरं एक कारण सांगतो, जे देशासाठी, जे समाजासाठी, जे सैनिक म्हणून लढतात त्यांना मुक्ती मिळवायची गरज नाही, ते ऑलरेडीच मुक्त झालेले असतात. दादा पोलीस डिपार्टमेंटला होते, म्हणजे रक्षक होते, समाजाचे रक्षक होते. सीमेवरती लढणारा जवान आणि समाजासाठी लढणारे पोलीस यांना मुक्ती मागायची गरज नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात की जे समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी लढतात त्यांना मुक्ती मिळवायची गरज नाही. त्याच्यामुळे असं म्हणायची गरजच नाही की कैलासवासी तानाजी दादांना भगवान परमात्मा चिर शांती देऊन मुक्ती देऊ. ते आधीच मुक्त झालेले आहेत. ज्यांचं कार्य समाजासाठी आहे, तुम्ही देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी जेव्हा झटतात ते बी चंदनासारखे. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसानाही. जेव्हा चंदनासाठी सारखा तुमचा देह समाजासाठी झिजत असतो तेव्हा त्या गुणांचा सुगंध सुटत असतो. माय बाप हो. मग काही म्हटलं की महाराज आयुष्यभर प्रपंच करून मरायच्या टायमाला देवाचं नाव घेऊ. ज्यांनी आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडात येतच नाही. बहुत सुकृताची जोडी, तिळे तिळे पुण्य साचा पडे. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे.
या सगळ्या गोष्टी जेव्हा जुडतात तेव्हा देवाचं नाव तोंडात येतं. आमचे गुरुवारी फार गोड दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे एका गावात एक सावकार राहायचा. व्याजाने पैसे वाटलेले होते. 4 मुलं होती, 400 एकर बागायती होती, 4 सुना, 8 नातवंड, 4 बंगले, सगळी भरभराटी होती. पण परमार्थ नाही, चिंतन नाही, व्रत नाही, वैकल्य नाही, नामस्मरण नाही, दान धर्म नाही, सत्याला वर्गंदिरी नाही, वारीला जाणं नाही, नुसता पैसा, नुसता पैसा, हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा, मेल्यावर भी खाय पैसा. पैसा बना भगवान, आवरत बनी गुरु, बाल बच्चे बने चले तो भजन किसका करू. बरं तुम्ही किती बी पैसा कमवला तर गव्हाच्या चपात्या खाणार आहे ना. काय असं नाही हो महाराज, आमच्या आळगावमध्ये इतका श्रीमंत माणूस आहे, तो वर्णात 500ची नोट बुडवून खातो. नाही ना. आयुष्यभर प्रपंच केला. मरायच्या टायमाला मुलांनी सांगितलं खाली धरा. आपल्या धर्मात नियम असा आहे, कॉटवरती, पलंगावरती, खाटीवरती जीव जाऊ देत नाही, खाली धरावं लागतं. काय कारण आहे याच्या मागे? माणसाचं शरीर 5 तत्वांपासून, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मरताना पृथ्वी तत्वावरती आपला देह असावा म्हणून पलंगावरती ठेवत नाही, खाली धरलं. मुलांनी विचार केला, बापानं आयुष्यभर प्रपंच केला, पैसा कमवला, कधी परमार्थ नाही, चिंतन नाही. मरायच्या टायमाला संत सांगतात, अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेवरम ये प्रयाती समदभाव यती नस्त्रय संशया. बापाने मरताना नाव घेतलं देवाचं तर मुक्ती मिळेल. मोठ्या पोरानं सांगितलं, पिताजी राम राम कहो. हा म्हणे रामजी की तरफ 2000 रुपये मांगले ना. याने पैसे वाटले होते. दूसरा पोरगा म्हणे, पिताजी गोपाल गोपाल कहो. हा म्हणे गोपालजी की तरफ 4000 रुपये मांगले ना. तीसरा पोरगा म्हणे, पिताजी कृष्ण कृष्ण कहो. हा म्हणे किशनजी की तरफ 10,000 रुपये मांगले ना. चौथं पोरग हुशार होतं. त्याने विचार केला, जेवढे देवाचे नाव तेवढे आपल्या बापाचे खातेदार आहे. आपल्या बापानं नुसतं देव देव म्हटलं तरी मुक्ती मिळेल. चौथ्या पोरानं सांगितलं, पिताजी देव देव कहो. तो म्हणला, देव मगर मत देव लेकिन तगादा तर कर देव. ज्याने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, मरताना देवाचं नाव तोंडात येतच नाही. म्हणून दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, त्याची सवय करून घ्यावी लागते. हरिबोला खाता, हरिबोला गाता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागांती हरिबोला. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी. ही सवय झाली पाहिजे. हरिपाठ झाला पाहिजे, त्याला हरिपाठ म्हणतात. विठाल मरण अटळ आहे. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. सोडी सोडी माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्मावरती सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहे. मायबापा, 5 गोष्टी आपल्या हातात नाही. जन्म कुठे घ्यायचा हे आपल्या हाती नाही. लग्न कुणासोबत होईल हे आपल्या हाती नाही. पैसा कुठे मिळेल हे आपल्या हाती नाही. तुमची कीर्ती कुठे वाढेल ते तुमच्या हाती नाही. आणि आपलं मरण आपल्या हाती नाही. या 5 गोष्टी माणसाच्या हाती नाही. तुम्ही जन्म कुठे घ्यायचा हे आपल्या हाती नाही. मगाशी मी बोलून गेलो की जन्म घेणे लागे, पाप पुण्य करूनी जन्मा येतो, नरदेह येऊनी हानी केली. जन्म कुठे घेणं हे तुमच्या हाती नाही आहे. जर ते जीवाच्या हाती असतं की जन्म कुठे घ्यायचा तर सगळे लोक श्रीमंताच्याच घरी जन्माला गेले असते.
बंगले पाहूनच गेले असते लोक. गरीबाच्या घरी कोणी जन्माला आलंच नसतं. जन्म आपल्या हाती नाही, लग्न आपल्या हाती नाही. कहते कि रिश्ते आसमान में बनाए जाते. लग्नाच्या जोड्या आकाशात करल्या जातात, बांधल्या जातात. तुम्ही किती कुंडल्या जुळवा, तुम्ही किती गुण जुळवा, पण ज्याच्या सोबत लग्न जुळणार त्याच्या सोबतच जुळणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते आपल्या हाती नाही. बरं, काहींच जुळून बी 2-2 महिन्यात फारकत्या होता, मग त्याला काय म्हणा. जुन्या लोकांनी कुंडल्या पाहिल्या नाही, गुण जुळवले नाही, तरी त्यांचे लग्न झाले, त्यांना लेकरं बाळ झाले, त्यांचा संसार सुखाचा झाला, बिना फारकतीचा झाला. का हो चोपदार? हा, कुंडली पाहिली होती का तुम्ही तेव्हा? गुण जुळवले होते का आजी सोबत? नाही. माझ्या बापाच्या वयाची जी मंडळी बसली त्यांनी एकाने गुण पाहिलं नाही, गुण मिलन केलं नाही, तरी त्यांचा संसार सुखात झाला, मर्यादित झाला. आता गुण जुळवतात, पत्रिका पाहतात, तरी 1.5 महिन्यामध्ये फारकत्या का होतात? तुकोबारांनी 350 वर्ष अगोदरच सांगून ठेवलं, नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, हाची मुहूर्त शगुन, हृदय विठोबाचे ध्यान, ऐसा पाहिजे हा योग, लाभावी न काय मग, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ दाही दिशा. लग्न तुमच्या हाती नाही. काय झालं, रावणाला एक मुलगी होती, एक म्हणजे भरपूर असतील, पण एका मुलीचा उल्लेख येतो शास्त्रात. तसे रावणाला लेकरं लय होते, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते रावणाला. म्हणजे विधानसभेत 15 आमदार रावणाच्या घरातलेच गेले असते. रावणाला मुलगी झाली. रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं की माझ्या मुलीचं लग्न कोणासोबत होईल. ब्रह्मदेव पंचांग सांगायचं काम करायचे तिथे. ब्रह्मदेवाने सांगितलं, रावणा जाऊ दे, तू तापट माणूस आहे, रागीट आहे, तुला सहन होणार नाही. नाही नाही म्हणले, जे खरं आहे तेच सांगा. म्हणले मग ऐक, तुझ्या पोरीचं लग्न झाडू मारणाऱ्याच्या पोरासोबत होईल. ते म्हणला कदापि शक्य नाही, मी होऊच देणार नाही. त्याने तपास केला, आपल्या गावात झाडूवाल्याला कोणाला पोरगा झाला की म्हणले हा किती वर्षाचा, म्हणले 5 वर्षाचा. रावणाने सांगितलं, त्या पोराला उचला, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडा, त्याला नदीत फेकून द्या. त्या पोराला उचललं, त्याच्या पायाचा अंगठा तोडला, त्याला नदीत फेकून दिलं. पण जाको राखे साईया मार सके ना कोई, बाल न बाका होई जब सारा जग बैरी होई. देवतारी त्याला, पण जो हातोपाई मरी त्याला देव काय करी. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. आपण म्हणतो महाराज काहीतरी आडवं आलं. नाही नाही, तुझं आयुष्य शिल्लक होतं अजून. आयुष्य संपलं, आयुष्याची दोरी तुटली. तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा, परफेक्ट प्रमाणे. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा. महाराज म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मृत्यूचे 100 योग असतात.
धर्मसिंधू ग्रंथ सांगतो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात 100 योग मृत्यूचे असतात, त्याच्यातले 99 टाळता येतात, त्याला म्हणतात गंडांतर. मग ते दान धर्म, सत्कर्म, भगवत नामचिंतन, तुम्ही जे सत्कर्म करतात, तुका म्हणे जियावे सतकीर्तीने बरवे. सतकीर्ती, सद्वासना, सदइच्छा, सदप्रेरणा, सत्कर्म या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती 99 वेळा गंडांतर मृत्यू टाळता येतो, 100वा टाळता येत नाही. भगवान कृष्णाने जरासंधाला 17 वेळा पराभूत केलं. नाना किती वेळा? 17 भगवंतानं जरासंधाला पराभूत केलं. 18व्यांदा भगवंताला कालयवनाच्या सोबत पडून जावं लागलं. देव रणांगणातून पळाला, त्याचं नाव पडलं रणछोड. मथुरा में मोहन तो गोकुल में गवलिया, द्वारका मो राजा रणछोड, तो राजा रणछोड. त्याला सुद्धा पळून जावं लागलं. काल यवन. ज्ञानोबारायांनी मरणाचे लक्षणं सांगितलेले आहेत. मरणाच्या आधी माणसाला त्या ठिकाणी लक्षणं कळतात, आपण किती दिवसात जाणार आहे. कानी बोट घालून नाद जे पहावे, ज्ञानोबाराय म्हणतात. कानात बोट घालून एक नाद येतो. 16 प्रकारचे नाद आहे. काही अनाहत नाद आहे. त्याच्यातला एक नाद ज्ञानोबारायांनी सांगितला होता, रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रे भ्रमरा, सांडे तो अवगुनो रे भ्रमरा, सांडे तो अवगुनो रे. 16 नाद आहे. कानात बोट घातलं की एक नाद येतो, तो एक नाद आहे. भ्रमराचा आवाज तो एक नाद आहे. बांगड्या वाजतात त्याचा एक नाद आहे. घुंगर वाजतात त्याचा एक नाद आहे. शंखाचा नाद कानावर ऐकायला येतो, तो एक. असे 16 प्रकारचे नाद सांगितले ते वेगवेगळ्या पद्धतीचे. कानात बोट घातलं, नाद ऐकू येत नाही, 7 दिवसात जाणार. डोळ्यावरती बोट ठेवले ते गोल चित्र दिसतं, ते दिसलं नाही, 5 दिवसात जाणार. नाकाचा शेंडा ज्या दिवशी दिसला नाही, तेचे दिने माना रामकृष्ण, तेचे दिने माना रामकृष्ण, तेचे दिने माना रामकृष्ण, तेचे दिने माना रामकृष्ण. नासागरीचे आग्रा नदीचे नयने, नासागरीचे दिसता नाही, त्याची दिनी म्हणा. नाकाला लय महत्व आहे बरं. माणसाचं सगळं सौंदर्य कशावर अवलंबून आहे? नाकावर. देवानं ती इथे द्यायच्या ऐवजी जर इथे दिलं असतं तर इथे फक्त 2च छिद्र ठेवले असते, मोबाईलचं चार्जर लावायची जागा. जुन्या काळामध्ये किंवा आताही पोरगी पाहायला गेले, घरी आले की घरातल्या महिला विचारतात, पोरगी कशी आहे? सुंदर आहे, रूपवाने, कुलवाने, धनवाने, शिलवाने, पोरगी हुशार आहे, सगळं चांगलं आहे, पण नाकाचा शेंडा कसा आहे? तो कोबर आहे. सांगता नाक नाही तेने भांडण जरी झालं तरी लोक म्हणतात तो काय नाक लाविलो. आपल्या शेजारचं नकट्या नाकाचं राष्ट्र आहे ना. नाकच नाही नालायकांना तरी किती नाक लावतात ते. चायना. नासाग्र, नाकाचा आग्र ज्या दिवशी दिसला नाही त्याची दिनी म्हणा.
आतापासून नका पाच जाऊ. मी भागवतात असं सांगलं एकदा की नाकाचं आग्र त्या ठिकाणी नाही दिसलं. 6 महिन्याने मी त्या गावात कीर्तनाला गेलो. एक माणूस म्हणे महाराज चला आपल्या घरी. मला वाटलं काही दक्षिणा देत असेल घरी. घरी गेलो त्याने पोराला बोललं, म्हटले गोप्या इकडे. पोरगा आलो ते असं होतं समाधान भाऊ. त्याला म्हटलं का हो हे जन्मजात आहे का? तो म्हणे नाही हा तुमचा उपकार आहे म्हणे. माझा म्हणे हा. पोरांना 7 दिवस का ऐकले म्हणे तुम्ही कथेत सांगितलं की नाकाचा आग्रह ज्या दिवशी घेतला आणि त्या दिवशी गेलं पोरग त्या दिवसापासून तिरप पाहायला लागलं. त्याचा परिणाम म्हणे. ज्ञानदेव म्हणे हे योग्यांचे लक्षण. आपण या भानगडीत पडायचं नाही. ज्ञानोबा सांगता जे योगी आहे त्या योग्यांचे हे लक्षण आहे. आपण म्हणतो ती इच्छा मरणे होते हो, त्यांना मरण कळालं होतं, त्याचे लक्षण आहेत. ते त्या लक्षणावरती ध्यान ठेवून असतात. ते लक्षणं दिसले की त्यांना कळतं आपण किती दिवसात जाणार आहे. मृत्यू आपल्या हाती नाही, लग्न आपल्या हाती नाही, सगळं त्याच्या हाती. पायाचा अंगठा तोडला त्याला नदीत फेकून दिलं. ते पोरग नदीच्या पाण्यात वाहत 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 काठावरती आलं, वाचलं. काठावरती लागलं एका गावाच्या ठिकाणी. तिथे स्मशानभूमी होती. स्मशानामध्ये प्रेत जाळायला नेमकं त्या दिवशी त्या देशाचा राजाच आणला होता. राजाच मेला होता. ते पोरग त्या ठिकाणी बाजूला होतं. राजा मेला पण राजाला मुलबळ नव्हतं. आणि पूर्वीचा काळ असा होता राजा गेला की राजाचा पोरगाच राजा व्हायचा. आता तसं नाहीये. पूर्वी राजा मेला की राजाचाच पोरगा राजा व्हायचा. आता तसं नाही ना. आता लोकशाही आपली आहे की नाही. पुढाऱ्याचा पोरगा पुढारी होतो का? मंत्र्याचा पोरगा मंत्री होतो का? आमदाराचा पोरगा आमदार होतो का? होतो का नाही? होतो. ती परंपरा चालत आली माय बापू. राजाला मुलबाळ नाही. मग जुन्या काळात जर राजाला मुलबाळ नसला तर राजा निवडायला तेव्हा काही त्या ठिकाणी EVM नव्हतं, बॅलेट पेपर नव्हते, इलेक्शन घ्या, लोकशाही नव्हती. मग राजा निवडायचा कसा? हत्तीच्या सोंडेत फुलांचा हार घालायचा. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो राजा. याचा अर्थ हत्तीला माणसं ओळखता येतात. हत्तीला माणसं ओळखता येतात. हत्ती हत्ती 4 पायाच्या हत्तीला माणसं ओळखता येतात. देवाने जनावरांना लय काही काही गोष्टी देऊन ठेवल्यात महाराज. जुन्या काळामध्ये सैनिक जेव्हा लढायला जायचं घोड्यावर बसून, पाणवठ्यावरती सैनिक लोक किंवा शत्रुपक्ष पाण्यामध्ये, सरोवरामध्ये, तलावामध्ये विष कालवायचे. सैन्याने ते पाणी पिलं की सैन्य मारायचं. म्हणून ते सैनिक काय करायचे? आधी घोड्याला पाणी पाजायचे. कारण घोड्याला कळतं पाणी कोणतं आहे. घोड्याला कळतं घोड्याला कोणतं पाणी प्यावं कोणतं पिऊ नये हे घोड्याला कळतं. 4 पायाच्या घोड्याला. गाढविन गाढव, गाढव गढूळ पाणी कधीच पित नाही. गधड्याला कळतं गढूळ पाणी पिऊ नये. गधड्याला गाढव, गाढवाला कळतं काय प्यावं काय पिऊ नये. माणसाला कळत नाही. याचं वाईट वाटतं महाराज. त्याच्या गळ्यात हार घातला. ते पोरगा राजा झाला. मायबाप स्वकर्तृत्वावर त्याने राज्याच्या सीमा वाढवल्या. इकडे रावणाची मुलगी उपवर झाली. रावणानं मुलगा वर शोधन सुरू केला. नेमका तोच राजा पसंत पडला. राजा पसंत पडला. लग्न ठरलं. मुहूर्त ब्रह्मदेवानंच काढला. पण ब्रह्मदेव म्हणे पंक्ती काही लोकांच्या तोंडून काढण्यात मजा नाही. एकदा लोकांना जेव देऊन मग पाहू. लग्न लागलं. रावणाला म्हणले ब्रह्माजी तुम्ही म्हटलं होतं की माझ्या पोरीचं लग्न झाडू मारणारा सोबत होणार आहे. एवढ्या मोठ्या राजासोबत माझ्या पोरीचं लग्न झालं. ब्रह्मदेव म्हणे तो झाडू मारणाराच आहे. काय प्रूफ आहे? म्हणले त्याच्या पायाला डावा अंगठा नाही, तूच तोडला होता. लग्न तुमच्या हाती नाही, मृत्यू तुमच्या हाती नाही. का हाती नाही? मृत्यू अकाल मृत्यू हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान शंकर हे मृत्यूची देवता आहे. ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभय अमृशाशाय शर्वाय महादेवाय ते नमा. महादेव हे मृत्यूची देवता आहे. सध्या लोकांनी महादेवाला लय सस्त्यात घेतलेलं आहे महाराज. तुम्हाला वाटतं तितकं महादेव सोपं दैवत नाही. इतका सोपा करून टाकला महादेव. जास्तच सोपे झाले महादेव. महादेव इतके सोपे नाही जितकं तुम्हाला वाटतं तितकं महादेव. महादेव हे उग्र दैवत आहे महाराज. महादेव भोळं दैवत आहे पण उग्र एवढ्यासाठी म्हटलं तामस प्रकृती आहे.
भगवान ब्रह्मा रजगुणी देवता आहे, भगवान विष्णू सत्वगुणी देवता आहे आणि भगवान शंकर तमगुणी देवता आहे. तम असल्याशिवाय सृष्टीचा संहार करणं शक्यच नाही. ते एकदमच सोपं झालं. सब समस्याओं का हल प्रदीप मिश्रांनी एकदम सोपं करून सांगितलं, पण लोकांनी लय अवघड केलं. ते महादेव एका तांब्याभर पाण्यावर पावतो, सत्य येते, पण महादेवाच्या पिंडीवर लोटा भर जल टाकलं, तिकून येताना दुसऱ्याचा भुईमुग उपटून आणला. मरेपर्यंत टाक्या वतल्या तरी महादेव पावणार नाही. महादेव न्यायाची देवता आहे. महादेव ही न्यायाची देवता आहे, कर्माचं फळ देणारी देवता आहे. तुम्ही लय सोपं करून टाकलं. इतकं सोपं ते दैवत नाही आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, भगवान महादेव योगीराज आहे. भगवान ज्ञानोबा योग्यांची माऊली आहे. भगवान कृष्ण योगेश्वर आहे आणि दत्त प्रभू योगी आहे. विठ्ठल गरुडाची आई, तिचं नाव विनिता. कश्यपाला 13 बायका होत्या. आदिती, दिती, धनु, काष्टा, सुरसा, अरिष्टा, इला, क्रोधोषा, ताम्रा, सुरभी, मोनी, विनिता आणि कद्रू. कद्रूपासून साप झाले, विनितीपासून गरुड झाले. गरुडांची आई विनिता. एकदा काय झालं, गरुडाला कोणीतरी सांगितलं, कारण गरुड भगवंताचं वाहन असल्या कारणामुळे जो माणूस मुख्यमंत्र्याच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे त्याला माहिती नव्हतं सगळं. त्याच्यामुळे गरुड भगवंताचं वाहन असल्या कारणामुळे कोणीतरी गरुडाला सांगितलं की उद्या तुझ्या आईचा मृत्यू होणार आहे. गरुडाने काय केलं, मृत्यू येणारे म्हणून विनितेला आपल्या माईला वैकुंठात घेऊन आला. भगवान विष्णूच्या दरबारामध्ये दरवाजावरती आईला बसवलं. देवाच्या दर्शनासाठी सगळे लोक यायला लागलेत. त्याच्यामध्ये यमराज सुद्धा आलेत. यमराज आले. यमराजानं गरुडाच्या आईकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला. हसण्याचे प्रकार आहेत. अख्खं महाभारत फक्त एका बाईच्या हसण्यामुळे झालं. तो दुऱ्या पडला होता पाण्यात, द्रौपदी हसली होती त्याला. अंधस्य पुत्र अंधा, आंधळ्याचं पोरगा आंधळा असतं म्हणे. अख्खा सत्यानाश झाला. पुढे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. मीराबाई हसल्या. पाणी में मोमीन प्यासी, मोहे देखता वे हसी. माझी माय मुक्ताबाई हसली. मुंगी व्याली घार झाली, पाहून मुक्ताई हसली. माय मुक्ताबाई बी हसली. ध्रुव बाळाला पाहून भगवान विष्णू हसले होते. हसण्याचे प्रकार आहेत. हसण्याचे बरेच प्रकार पडतात. यमराजाने गरुडाच्या आईकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला. स्मित हास्य वेगळं, कुत्सित हास्य वेगळं, उपेक्षात्मक हास्य वेगळं. अजून एक हास्य, खडखडून हसतात काही लोक. दिवसातून 15-20 मिनिटं हसत जा. हसल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन क्रिया व्यवस्थित होते. ब्लड शुगर सगळ्या गोष्टी नॉर्मल राहतात. हसता आलं पाहिजे. ज्याला 2 तास परमार्थात प्रसन्न चित्ताने तो माणूस आनंदी राहू शकत नाही. संसार आनंदाने होऊ शकत नाही. मायबाप, यमराज विनितेकडे पाहून हसले. गरुड आला. म्हणले आई कोण कोण आलं होतं आज? म्हणले बाबा लई लोक आले होते. मग म्हणले सगळे गपचिप निघून गेले, पण एक रेड्यावर बसून आला होता. काळा कुट्ट होता, त्याच्या हातामध्ये फास होता. त्याने माझ्याकडे पाहिलं, गालातल्या गालात हसला. गरुडाच्या लक्षात आलं की यमराज आपल्या आईकडे पाहून हसला, याचा अर्थ यमराज इथून आईला उचलेल. गरुडाने काय केलं, आपल्या आईला वैकुंठातून उचललं आणि एक निबिड जंगलामध्ये लाकडाची एक पोकळ ढोली होती. लाकडाच्या खोडात तिथे नेऊन माईला लपवलं आणि पुन्हा वैकुंठात आले. आल्यानंतर त्या ठिकाणी यमराजाची गाठ घेतली. म्हणले यमराज, तुम्ही माझ्या आईकडे पाहून हसलात? म्हणले हो. म्हणले का हसला? म्हणले तुझ्या आईला आज मृत्यू येणार होता. मग म्हणले मी मृत्यू चुकवला की नाही? म्हणले त्याच्याकरताच हसलो. म्हणले का? तुझ्या आईला मृत्यू येणार होता, पण तो मृत्यू जंगलामध्ये लाकडाच्या ढोलीत येणार होता. तुझी आई इथे वैकुंठात होती. मी तिला तिथे पाहून हसलो की आता इथून उचलायचं कसं, पण तू माझं काम लय सोपं केलं. इथून उचललं आणि लाकडाच्या ढोलीत नेलं. माझं काम सोपं झालं. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे अभंगाच्या पहिल्या.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. कोणाचीच वशिला चालत नाही तिथे. महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. अर्जुनाला दुसऱ्या आघाडीवरती कौरवांनी ठेवलं. 16 वर्षाचा मुलगा अर्जुनाचा. अभिमन्यू देवाचा कोण होता? अभिमन्यू भगवान कृष्णाचा कोण? ऐकताय ना? कोण होता? अभिमन्यू कृष्णाचा कोण होता? तुम्ही म्हणा मग तू सांग ना, तुला बोलवलं कशाला? अभिमन्यू भगवान कृष्णाचा सख्खा भाचा होता. सख्खा भाचा देवाचा भाचा होता. देवाला थोडीफार वशिलाबाजी करता आली नसते का? बरं त्याला माहित नव्हतं का आज आपला भाचा रणांगणात मारणार आहे? सगळं माहिती होतं. पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. तानाजी दादांनी आयुष्यभर पोलीस डिपार्टमेंटची ड्युटी केली. काबाळ कष्ट केलेत. आणि पोलिसांची ड्युटी म्हटली की 24/7 24 घंटे 7 दिवस. सगळ्यातली अवघड ड्युटी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची आहे. गणपती झाले की नवरात्र, नवरात्र झालं की दसरा, दसरा झालं की दिवाळी, दिवाळी झाली की लगेच ख्रिसमस, ख्रिसमस झालं की 31 डिसेंबर, 31 डिसेंबर झालं की 26 जानेवारी, 26 जानेवारी झालं की 19 फेब्रुवारी शिवजयंती, शिवजयंती आठवली की लगेच मार्च महिन्यामध्ये अक्षय तृतीया म्हणा किंवा शंभूराजांचं त्या ठिकाणी बलिदान दिवस म्हणा, एप्रिल महिना. असं एकमेव ड्युटी आहे की ती 24 घंटे कार्यरत आहे. नेमके आता सुखाचे दिवस आले, काळाने झडप घातली. का? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला. सत्यवादी वेगळे, सत्यनिष्ठ वेगळे. मायबाप सत्याचं एक व्याख्या आहे. भागवतकार वर्णन करता सत्यम परम धीमहि सत्यतू 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 विठ्ठला. परमात्मा सत्य आहे. धर्माचे 30 लक्षण आहे. पहिलं लक्षण आहे सत्य आणि शेवटचं लक्षण आहे आत्मसमर्पण. 30 मधून 2 गेले, खाली उरले 28. आता म्हणा योगी 28. सत्य आणि आत्मसमर्पण याच्यामध्ये योगी 28 पासून भगवान पंढरीश परमात्मा विटेवर उभा आहे. मुश्किलों में शरीफों की शराफत कम नहीं होती, सोने के 100 टुकड़े किए जाए उसकी कीमत कम नहीं होती. राजा हरिश्चंद्र अयोध्येचा सम्राट आहे, सूर्यवंशाचा राजा आहे, पत्नी तारामती आहे, मुलगा रोहिदास आहे. राजाला रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात एक साधू आला, त्याने स्वप्नात राज्यदान केलं. राजाने स्वप्नात राज्यदान केलं. या देशात असे राजे झाले त्यांनी स्वप्नात राज्यदान केलं. आपण उतर्यावर नाव लावून घेतो. स्वप्नात राज्यदान केलं. स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोमध्ये व्याख्यान देत असताना एक नन उभी राहिली ख्रिश्चन धर्माची. ती उभी राहिली आणि तिने सांगितलं, स्वामीजी मला या गोष्टी काल्पनिक वाटतात. स्वामीजी म्हणले ठीक आहे, काल्पनिक असू शकतात, तुम्ही काल्पनिक म्हणा, काल्पनिक असू शकतात. नाही म्हणले हे काल्पनिकच आहे. मग तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, हे जरी काल्पनिक असलं तरी एवढी मोठी विचार करण्याची क्षमता फक्त भारतीयांनाच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. स्वप्नात राज्यदान केलं. पहाटेच ऋषी दरवाज्यात येऊन उभा राहिला. काय राजा ओळखलं का? म्हणले महाराज तुमचीच वाट पाहत होतो. म्हणले स्वप्नात राज्यदान केलं? म्हणले हो. मग त्याच्यावर दक्षिणा पाहिजे. दानावरती दक्षिणा ठेवल्याशिवाय दान समर्पित होत नाही. काय दक्षिणा देऊ? म्हणले 3.5 भार सुवर्ण. आताचं भार म्हणजे 10 ग्रामचा एक भार होतो. भागवतामध्ये भाराचं परिमाण सांगितलेलं आहे. 3.5 भार सुवर्ण दे. 3.5 याचा अर्थ आउट हात का मानव दे असा पण होतो आध्यात्मिक शास्त्रानुसार. 9 खंड पृथ्वी आहे, 10वा खंड स्वतंत्र काशी आहे. आणि राजा निघाला. राजपाटाचा, राजचिन्हांचा, राजभोगांचा सगळ्यांचा त्याग केला. धरणीमाता तपलेली आहे. सूर्यनारायण आग ओकतायत. कुठे पाणी नाही आहे. जीवाला कोरड पडली आहे. घसा त्या ठिकाणी कोरडा झालेला आहे. तहान लागलेली आहे. 5 वर्षाचं पोरगं मागे हिंडतंय. बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतंय. जीवाला त्या ठिकाणी कोरड पडली. पाणी कुठे मिळत नाही. जंगलामध्ये एक पानपोईवाला आहे. पूर्वी लोक पाणी वाटायचे. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे.
भूतदया गाई पशूंचे पालन आणि ता नेल्या जीवन वन माझे. त्यावेळी जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था राहायची, त्यावेळी लोक माठ ठेवायचे. आता बाटली असल्यामुळे काही गरज पडत नाही. सध्या बाटलीची चांगली चलती, बाटलीच राहते ना सगळं, सोपं पण होतं. आम्ही प्रवासात गाडीत बाटल्या टाकल्या की पाण्याच्या उठवलं. पाणहेल्या जीवन वना माझे. पाणी वाटायला पाणपोईवाला बसलेला आहे. राजा हरिश्चंद्राला तहान लागली. राजा हरिश्चंद्र गेला, ओंजळ केली, पाणी टाकण्यात राजाने हात मागे घेतले. पाणपोईवाल्याने विचारलं, दादा बाबा तहान लागलेला आहे, श्रांत झालेला आहे, पाणी प्यायचं ना? म्हणले हो. मग हात मागे का केले? त्यांनी सांगितलं, मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांना दान देण्याचा अधिकार आहे, दान घेण्याचा अधिकार नाही. नवरा पाणी पिला नाही म्हणून तारामती तशीच पावलावरती पाऊल ठेवून गेली. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, सीतामाता पावलावरती पाऊल ठेवून गेले. सीतामाईला जेवढा त्रास झाला, सीता सामान्य नव्हती, विदेही जनकाची मुलगी होती, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून होती, अनंतकोटी ब्रह्मांडा नायकाची धर्मपत्नी होती. माझ्या मातांना विचारतो, सीतेला जेवढा त्रास झाला त्याच्यातला 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारले, तुम्ही 498 लावून देते. आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजत चाललेली. तारामतीने सांगितलं, नवरा पाणी पित नाही, मी कसा पिऊ? 5 वर्षाचा रोहिदास गेला, तहान लागली होती. पाणपोईवाल्याने सांगितलं, बाळा तू पाणी पे. तो म्हणला, माझे आई वडील आले तर? म्हणले हो. मग माझ्या वडिलांनी पाणी पिलं का? म्हणले नाही. म्हणले मग मी कसा पिऊ? तो म्हणला, अरे तुझे बाबा क्षत्रिय आहे, ते मोठे आहे, तू लहान आहे. त्याने सांगितलं, सिंहाचा छावा छोटा जरी असला तरी गवत खात नाही. माझा बाप पाणी पिला नाही, मी कसा पिऊ? एवढे आज्ञाधारक लेकर तेव्हा होते. निघून गेले, स्वतःला विकण्याकरता काशीत उभे आहे. राजा हरिश्चंद्रानं स्वतःला विकून टाकलं डोंबियाच्या घरी. 3.5 भार सुवर्ण द्यायचंय. त्याच्यातला 2 भार सुवर्णाला काशीतल्या डोंबाने राजा हरिश्चंद्राला विकत घेतलं. तर राजा हरिश्चंद्राकडे काम काय होतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरिश्चंद्र हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. राजा हरिश्चंद्राने काशीच्या काठावरती जिथे प्रेत जाळलेत तिथे आजही लोक प्रेत जाळतायत आणि त्या घाटाचं नाव आहे हरिश्चंद्र घाट.
आजही तिथे लोक प्रेतच जाळतात, तिथे प्रेत वेटिंगला असतात. कारण काशीच्या 200 किलोमीटर अंतरावरतून लोक प्रेत घेऊन काशीला नेऊन हरिश्चंद्र घाटावर जाळतात. कारण काशीचा एक नियम आहे, काशीत जर मरण आलं तर मुक्ती मिळते. म्हणून बरेच लोक काशीला जातात. कशाला? काशीचा नियम येतो, काशीत मृत्यू आला तर मुक्ती मिळते. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. काशाच्या जोरावरती, कशामुळे हो? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. प्रभू रामचंद्रांना ज्या दिवशी गादीवर बसायचंय, वनवासाला गेलेत, चित्रकूटावरती भरत आले, भरत रडायला लागले, तेव्हा भगवान भरताला प्रारब्धाबद्दल सांगताय. भरता नको अश्रू ढाळू आता पुसलोचनास, तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास. अयोध्येचा होतो राजा रंक मेवनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन वोंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. हे सगळं प्रारब्धावरती माय बापू. म्हणून प्रारब्ध मानत जा. वारकरी संप्रदायाने 80% कर्माला प्राधान्य दिलं आणि 20% प्रारब्ध सांगितलं. आमचा एकही साधू आयत खाऊ नव्हता, असेल माझा हरिण देईन खाटल्यावरी. प्रत्येक साधू काही ना काही काम करत होतं. कोणी शेतात राबत होता, कोणी मडके घडवत होता, कोणी शेले विणत होता. प्रत्येक जण काही ना काही काम करत होता. आयत खाऊपणा संप्रदायाला मान्यच नाहीये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंतानं गीतेमध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे. कर्म करीत जा, मग तुला त्या ठिकाणी फळाची अपेक्षा ठेवू नको, ते तुला मिळणार आहे. कर्ज तुम्ही करायचं आणि तुमचं कर्ज देव फेडेल का? तुमच्या लेकराने अभ्यासच केला नाही तर पोरग पास होईल कसं? कोणत्या देवाला कवटाळलं म्हणजे तुमच्या लेकराला 90% पडतील? कार्ट्याने जर वर्षभर अभ्यासच केला नाही तर ते पास होईल कसं? याला म्हणतात टोटल प्रारब्धवाद, आणि तो संप्रदायाला मान्य नाही. 80% कर्म आहे, 20% प्रारब्ध आहे, तरच तुम्ही सुखी होऊ शकतात. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. फक्त राजा हरिश्चंद्रच नाही, ज्या पांडवांच्या सोबत भगवान परमात्मा होते, एकच वाक्य सांगेल माय बापो, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध तुम्हाला अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ करा, दान धर्म करा, वारी करा, नामचिंतन करा, व्रत वैकल्य करा. एकदा तुमचं प्रारब्ध प्रतिकूल झालं की धर्मराजाला सुद्धा 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. त्याचंच उत्तर महाराज अभंगाच्या पांडवाचा सायकारी, पांडवाचा सायकारी, पांडवाचा सायकारी, पांडवाचा
पांडवांचा साह्य करी राज्यावरून केले दुरी. पांडवांनी अज्ञातवास जो एकचक्र नगरीमध्ये घालवला. विराट राजाचं मनोरंजन करायचा. तुम्ही मोबाईलवर जो गेम खेळतात ना लुडो, हा लुडो तेव्हा होता, तो आता फक्त ऑनलाईन आहे, मॉडिफाय होऊन आला फक्त. कंक भीमदादा बल्लव म्हणून होता, अर्जुन ब्रह्मडा. अर्जुनाला ही अवस्था प्राप्त झाली. घोडे राखायचं काम नकुल सहदेव करायचे. भारताच्या सम्राटाची बायको एका सामान्य राणीच्या डोक्याचं त्या ठिकाणी मेकअप करायची सैरंद्री म्हणून. पांडवांचा साह्यकारी राज्यावरून केले दुरी. का आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. विठोबा रखुमाई जय आले देवाजीच्या मनात येते कोणाच्या हरिचंद्रधारा राणी वाईडोंबा घरी पाणी. पांडवांचा साह्य करी राज्यावरून गेले तुरी. हरिचंद्रधारा राणी वाईडोंबा घरी पाणी. मग एकच करा, तुका म्हणे उगी राहा, जे जे होईल ते ते पहा. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. या कुटुंबियांनी, या दोघं भावंडांनी आपलं पितृछत्र तीर्थस्वरूप तात आबासाहेब वडील जनक जनिता आमच्या अजिंक्य दादांनी आणि आमच्या कल्याणी ताईंनी आपल्या डोक्यावरचं जे पितृछत्र आहे, बापाला आधारवड म्हणतात. आई गेल्यानंतर माणूस भिकारी होतो, स्वामी तिन्ही जगाचा. वडील गेला की माणूस पोरका होतो. बाप, वेद शास्त्र पुराण ग्रंथ सगळ्यांमध्ये बापाचे खंबीर नेतृत्व आणि खंबीर भूमिका सगळ्यांनी व्यक्त केलेली. उरामधी माया त्याच्या गाड्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कन्ना वाकला. घडीभर थांब गड्या ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे.
आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. माय प्रेम व्यक्त करते, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. आईचं प्रेम बोलकं आहे, बापाचं प्रेम मूक आहे. बाप मूक प्रेम करतो लेकरांवरती. अव्यक्त स्वरूपाचं प्रेम बापाचं मुलावरती आहे. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. लेकरासाठी संसारामध्ये रणांगणावरती लढणारी तलवार म्हणजे बाप. लोक म्हणतात महाराज संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे. संसार तारेवरची कसरत जर असेल तर तुमचा बाप तलवारीच्या धारेवरती कसरत करतो तुमच्या सुखासाठी. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे. तुमच्या जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा बाप ढालीसारखा त्या लेकराच्या पुढे उभा असतो. बाप मशाल आहे. मशाल स्वतः जडते, स्वतः चटके सहन करते किंवा स्वतःला जाळून घेते, पण दुसऱ्याला उजेड देते. तुमचा माझा बाप आयुष्यभर मशालीसारखा जडत राहिला. तुमच्या माझ्या जीवनात त्याने सुखाचा प्रकाश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मुलगी जेव्हा घरात जन्माला आली सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. आजीचा, काकूचा, आत्याचा, मावशीचा, इव्हन आईचा सुद्धा. तुम्ही जन्माला आला, तुमच्या घरात सगळ्यांचे चेहरे पडले होते, फक्त एकच माणूस खुश होता आणि त्याचं नाव आहे बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था, सच बात पूछती हूँ बताओ ना बाबूजी, छिपाओ ना बाबूजी की याद मेरी आती नहीं. लेकीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. तिच्या आवडी निवडी, तिचं शिक्षण, तिचे कपडे, तिचे बड्डे, हे सगळं बाप पूर्ण करतो. मायबाप. मुलगी जेव्हा बापाचं घर सोडून सासरे जाते, तिकडून फोन केला आणि इकडून कोणी फोन रिसीव्ह केला तर मुलगी पहिला शब्द हाच विचारते, पप्पा कसे आहेत. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकरी कमी होते तो बाप आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडून गेली तो बाप आहे. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवले पण जो दिवसभर उपवासी राहिला तो बाप आहे. तुमच्या लग्नात तो सगळ्यांच्या पाया पडला, ती लाचारी बापाची आहे. तुमच्यासाठी त्या बापाने लाचारी पत्करली, तुमचा बाप झुकला. त्याची आई गेली तो रडला नाही, त्याचा बाप गेला तो रडला नाही, भावांनी त्रास दिला तो रडला नाही. जीवनात एवढे संकट आले, एवढं त्या ठिकाणी सायास केले, पण बाप कधी खचला नाही. पण पोरीला निरोप देताना बाप मात्र तिच्या मंडपामध्ये खचला. ज्या बापाने कधी कुणाच्या समोर हात पसरला नाही, ज्या बापाने कधी कुणाच्या समोर झुकला नाही, तो बाप तुमच्या सासूच्या समोर पदर पसरून उभा राहिला. विहीन बाई विनंती करतो, पदरात घ्यावू आम्हाला, लेक समजुनी तिला ओ आपुली, माया पांगरगाला, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला, लेक समजुनी तिला ओ आपुली, माया पांगरगाला. मुलगी सासर गेली, माहेरी आली. मुलगी अंगणात, बाप ओट्यावर आहे. बापाची मुलीची नजर झाली. बापाला सांगायची गरज नसते पोरगी सुखी का दुखी आहे. मुलीची नजर बापाला सांगते की पोरीला सासरी त्रास आहे, जाच आहे, छळ आहे, कष्ट आहे. हे अंतःकरण फक्त बापाचं आहे. पण किती लोकांना बाप कळाला. तुम्ही मी आपण सगळेजण सहज बोलता बापाला बोलून जातो, शांत बसाव. तुम्हाला काय कळत. ज्या बापानं तुमच्या माझ्यासाठी स्वतःचं तारुण्य जाळलं, ज्या बापानं स्वतःच्या सुखांना तिलांजली दिली, का हो चला वृंदावनामध्ये जायचंय, कथा आहे. नाही महाराज, पोराचं 10वीची 4 तारखेपासून परीक्षा सुरू होते, मला नाही जमणार हो, लेकराची परीक्षा आहे. 10वी आटोपली, त्याला सांगितलं का हो आता तरी चला 10वी आटोपली. नाही महाराज, 11वीचं ॲडमिशन घ्यायचं आहे, क्लासेस लावायचे आहे, पुन्हा त्याला नाही शक्य होणार. 11वी झाली की का हो नाही हो आता तर 12वीचं बोर्डाच्या परीक्षा आहे महाराज, नाही शक्य. 12वी झाली की त्याचा ग्रॅज्युएशनसाठी त्याला ॲडमिशन करायचं महाराज, पुन्हा नोकरीसाठी. अरे जो बाप कधीच कोणाच्या समोर झुकला नाही, तो बाप त्या पुढाऱ्यांच्या दारावरती झुकला लेकरांसाठी. साहेब 40 वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत राहिलो, 1 रुपया कधी इलेक्शनचा घेतला नाही साहेब. झेडपी असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो, लोकसभा असो, इमान ऐतवारी 40 वर्षावर निष्ठावंत कार्यकर्ता आहे. 1 रुपया तुमचा लिंपित नाही साहेब. फक्त एवढी एकच अपेक्षा आहे, पोराचं तेवढं त्या ठिकाणी काम झालं तर बघा साहेब. तो बाप
पोरीचं लग्न होत ना म्हणून रडणारी माय चुलीजवळ सगळ्यांनी पाहिली, पण त्या पोरीच्या लग्नासाठी नातेवाईकांचे उमरे झुजवणारा बाप होता. पोरग शाळेतून घरी आलं, तुम्ही टिफिन उघडला, डबा पाहिला आणि त्याच्या टिफिन मध्ये अर्धी चतकोर चपाती जर परत आली तर माईच्या डोक्यात नको नको ते विचार येतात. याचं पोट भरलं नसेल का, भाजी आवडली नसेल का, याची तब्येत बरी नसेल का. माय सांगते तुला मॅगी बनवून देऊ, तुला काही दुसरं बोलवून देऊ, तुला दुसरी काही भाजी बनवून देऊ, तुझं पोट भरलं नाही, तुला भाजी आवडली नाही. म्हणजे लेकराच्या एका वेळच्या डब्याची टिफिनची चिंता करते ती माय असते, पण लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो बाप असतो. दुर्दैवानं एका वेळेच्या डब्याची चिंता करणारी माय ध्यानात राहिली, पण आयुष्यभराच्या भाकरीची ज्याने तरतूद करून ठेवली तो बाप आमच्या लक्षातच राहिला नाही. अहो, कौशल्या ध्यानात राहिली, पण रामासाठी जीव देणारा दशरथ ध्यानातच राहिला नाही. देवकी माता लक्षात राहिली, पण लेकराला पुरातून स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनेच्या महापुरातून लेकराला सुरक्षित गोकुळात पोहोचवणारा बाप वसुदेव आजही आमच्या ध्यानात नाही. जिजाऊ सगळ्यांच्या ध्यानात राहिली, पण शहाजीराजांनी काय केलं हे एकालाही सांगता येत नाही. जिजाऊने छत्रपती घडवले, सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण शहाजीराजांनी महाराजांच्या स्वराज्याची किंमत किती मोठी चुकवली. ज्या शहाजीराजांच्या हातापायात बेड्या पडल्या, विजापुरातून त्यांची धिंड काढण्यात आली, एका बापानं एका लेकरासाठी केलेला हा त्याग आहे. जग सगळं विसरेल, बापाचा त्याग कधीच विसरत नाही. आम्ही मंदिरात गेलो की आम्हाला मंदिराचा कळस दिसतो, आम्ही मंदिराच्या कळसाकडे पाहतो. कळस उंच आहे, सुंदर नक्षीकाम आहे, सोन्याचा आहे, रंगरंगोटी चांगली आहे, उंच आहे, पण पायरीच्या दगडाकडे शक्यतो कुणाचं लक्ष जात नाही, ध्यान जात नाही. म्हणून पायरीच्या दगडाला कधी राग येत नाही. पायरीच्या दगडावरती आम्ही एकच करतो, पायातल्या चपला काढायचं काम करतो, त्याचाही राग त्याला कधी येत नाही. त्याने अशी कधी तक्रार केली नाही की अख्ख्या मंदिराचा भार माझ्या खांद्यावर आहे, लोक माझ्याबद्दल बोलत नाही, सगळे कळसाबद्दल बोलतात, माझ्या अंगावर चपला जोडे काढून जातात, म्हणून पायरीचा दगड काही अर्धा घंटा बाहेर येत नाही. त्याला कधी विश्रांती नाही, कधी त्याला थांबता येत नाही. माय, तुमचं सकाळी डोकं दुखलं, तुम्ही स्वयंपाक नाही केला तर तुम्ही संध्याकाळी करू शकतात. संध्याकाळी बरं नसतं तर नवऱ्याला सांगाल तुम्ही जाऊन त्या ढाब्यावर जेवून घ्या, हॉटेलवरती जेवून घ्या, ऑनलाईन मागवून घ्या. सकाळचं काम संध्याकाळी कराल, संध्याकाळचं काम दुसऱ्या दिवशी कराल. नाहीच तुम्हाला जमलं तर एखादी बाई कामाला लावून घ्याल. तुमच्या कामाबद्दल तुम्ही दुसरी बाई घरात घरकामाला लावू शकतात. ज्याला कधीच सुट्टी घेता येत नाही त्याचं नाव बाप आहे. त्याला नोकरीला दांडी मारता येत नाही, त्याला शेताकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याला माहिती आहे अंगाला फणफणून ताप असला तरी मला शेतात जावंच लागेल. का? मी शेतात राबतो तेव्हा माझ्या घरातली चूल पेटते, मी ड्युटीवर जातो तेव्हा माझ्या घरातली चूल पेटते, मी व्यवसाय करतो तेव्हा माझं घर त्याच्यावरती चालतं. बापाला सुट्टी टाकता येत नाही, बापाला रजा घेता येत नाही, बापाला दुसऱ्याच्या भरवशावर कुटुंबाची जबाबदारी कधीच टाकता येत नाही. एवढं सगळं असलं तरी टोचून बोलणं मात्र बापालाच खावं लागतं. बायको सहज बोलून जाते, आयुष्यभर तुमच्यासाठी मरमर केली, मरमर मेली, तुमच्या भावासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भावकीसाठी, तुमच्या बहीण भावासाठी. काय किती केलं हो मी, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, हे प्रत्येक माणसाला जीवनात एकदा तरी ऐकावं लागतं. एवढं सगळं करून नोकरदार असेल तर बॉसचे बोलणे खावे लागत असतील, राजकारणात असेल तर वरिष्ठांचे बोलणे खावे लागत असतील, शेतमजूर असेल तर शेतमालकाचं बोलणं खावं लागत असेल. अरे माणसाला घराच्या बाहेर पडल्यानंतर किती सायास आहे हे फक्त एक बापच जाणू शकतो. पायरीच्या दगडाबद्दल कोणी बोलत नाही याचा त्याला राग येत नाही. मग लक्षात ठेवा, आम्ही मंदिरात गेलो की देवाच्या अगोदर पायरीच्या दगडाला नमस्कार करतो. का? तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे म्हणून पहिला नमस्कार पायरीच्या दगडाला. तसा तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराच्या पायरीचा दगड तुमचा माझा बाप आहे, ज्याने आयुष्यभर या संसाराचा भार आपल्या खांद्यावरती तुलून धरलेला आहे. आज हे दोघं भावंड पोरके झालेत. वडील गेले, आधारवळ कोसळला. वडील गेल्यानंतर जीवनात जी हानी होते ती कधीही भरून न येणारी हानी आहे, आणि ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबराय, माय मुक्ताबाई या भावंडांना, या कुटुंबांना देव. एवढंच या ठिकाणी मागणे मागतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली. करविली
तैसे केली कटकट वाकडे कन्नेटे देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलणे जमद क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्त नवी उपदेश तुमचे बडबडी तुमच्या कृपेचे पासून जन्मजन्मी तो कामणे शब्द शस्त्र बोलण्याच्या ओघात एखादा वेळावाकडे शब्द निघणे शक्यता जर का वेळावाकडे बोललो असेल माझ्या पदरात टाका. समस्त लबडे परिवार यांच्या वतीनं अजिंक्य दादांनी मला या ठिकाणी सेवा दिली होती. या कार्यक्रमासाठी समाधान भाऊ चोंबळे असतील, राकेश दादा असतील, आमचे किरण भाऊ असतील, आमचे सगळे महाराज मंडळी, अक्षय महाराज, संदीप महाराज, अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. रात्री मी हिंगोलीच्या जवळ होतो आणि आता हे कीर्तन करून मला तेलंगणाच्या बॉर्डरवर देगलूरच्या पुढे जायचं आहे. बिलोली तालुका, नांदेड जिल्हा, तेलंगणा 8 किलोमीटर आहे. आवराडी नावाचं गाव आहे, तिथे कीर्तनाला पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे आपण जय विठ्ठल करून घेऊ. श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू राहील. मी आपली रजा घेतो. झालेली सेवा पुनश्च ज्ञानोबा यांच्या चरणी, माझी माय मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. आणि भगवान परमात्मा तानाजी दादांना, त्यांच्या सुपुत्रांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान हे त्यांच्यापर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय हो, आनंदमय हो. भगवान त्यांना चिर शांती देव. एवढंच या ठिकाणी माय मुक्ताबाईच्या चरणी मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. निवृत्तीराया निवृत्तीराया आपण आमचे परममित्र आदरणीय कैलासवासी तानाजीभाऊ एकनाथ पाटील लबडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात आहोत. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांच्या मुखातून आपण कीर्तन श्रवण केलं ते गुरुवर्य श्री हरिभक्त परायण, महाराष्ट्राचं भूषण असणारे कीर्तनकार आदरणीय समाधान महाराज चोंबळे यांच्या सुमुखातून या ठिकाणी आपण सुंदर असं कीर्तन या प्रवचन रूपे समाधान महाराज भोजेकर, क्षमा मागतो, घाई गडबडीमध्ये बाबांचं आडनावही विसरून गेलो. समाधान महाराज भोजेकरांच्या मुखातून आपण सुंदर असं कीर्तन श्रवण केलं. त्याबद्दल लबडे परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित सर्व भाविकांच्या वतीनं महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व गायक, वादक, गुणीजन मंडळी, विनेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार आणि उपस्थित असलेले सर्व पंचकृषीतून मान्यवर मंडळी या सर्वांचे या ठिकाणी लबडे परिवाराच्या वतीनं आभार मानतो. आपण आपला अनमोल वेळ या कीर्तनासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आपण हजेरी लावली. या लबडे परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था मंडपाच्या उजव्या बाजूला केलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री हरिभक्त परायण भाऊ महाराज ठाकरे उर्दुळ यांना मी विनंती करतो का आपण आपलं 2 मिनिटात एक मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी या. आज या ठिकाणी
आपण सर्वांना जमण्याचं एकत्र येण्याचं सर्व नियोजन सर्वांना सुरूच आहेत, पण तरीसुद्धा दोन शब्द बोलावं असं वाटतं. आणि म्हणून आपल्या या आडगाव या गावातील एक चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारी एक व्यक्ती आणि ते म्हणजे कैलासवासी एकनाथ भाऊ लबडे, आपलं तानाजी भाऊ लबडे. आणि एका दिवसा दुपारी सूर्याला जसं ग्रहण लागावा आणि अंधार पडावा या न्यायाप्रमाणे या कुटुंबावर आज एक मोठा आघात या ठिकाणी झालेला आहे. महाराजांनी त्या निमित्तानं आपला अभंग घेतला आहे, समाधान महाराज भोजे. आणि महाराजांनी एक अभंग असा घेतला, कर्मपर प्रकरणातील जो अभंग आहेत. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. परमपूजनीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर जळगाव. एक आपल्याला सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि परखड असं नेतृत्व परमार्थात असलेले एक नामवंत कीर्तनकार आहे. त्यांनी आपल्याला सर्व काही प्रबोधन केलं, सर्वांना श्रवण करविलं. परंतु या ठिकाणी जे नाना होते, काही सांगावं, आमचे उर्धुळ ते त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळा या ठिकाणी चालत आहेत. आणि 5 वाजेच्या दरम्यान चहा पाणी नाश्ता वगैरे नाना देत होते. आणि त्यांचं बऱ्याच दिवसाचं मनोगत होतं, इच्छा होती की आमच्या इथं निदान एखादा मुक्काम तरी व्हावा. पण अण्णांना आमचं सांगणं होतं, नाना एक दिवसाचा कधीतरी येईल की तुमच्याकडे आम्ही थांबू शकतो. परंतु दुर्दैव असं की आम्हाला थांबण्याची वेळ आली आणि नाना आमच्यात राहिले नाही. तरी सुद्धा असं म्हणतात की बाबा गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये संत महात्मे धार्मिक पुण्यात्मे. आणि या ठिकाणून शरीरानं संपतात, परंतु कीर्ती रूपानं मात्र ते संपत नाही, या ठिकाणी ते अस्तित्वात असतात. आणि म्हणून नानाच्या जाण्यानं या ठिकाणी एक मोठा आपल्या या सर्व समुदायावर एक दुःखाचा डोंगर कोसळला, एक मोठं नेतृत्व आपल्या हातून हरपलं गेलं. आणि म्हणून एक मोठी शोकांतिका आहे की नानांच्या जाण्यानं सर्व समाज या ठिकाणी पारका झाला. 2 भाऊ आणि नानांची पत्नी माई, हे कुटुंब या नानांच्या जाण्यानं एक पितृछत्र हरपल्याचं दुःख या 2 भावावर असेल, किंवा एक पती आपला हरवल्याचं दुःख या मातोश्रीवर असेल. म्हणून भगवान परमात्मा या कुटुंबावर हे दुःख कोसळलंय, हे दुःख पेलवण्याची शक्ती देईल. आणि या कुटुंबाचा या पुढचा प्रवास भगवान परमात्मा अगदी आपल्या आनंदानं सुख समृद्धीनं जावो. आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि नानांना आमचे उर्दुळ ग्रामस्थ असेल, उर्दुळ पायी दिंडीतील सर्व वारकरी, सर्व महाराज मंडळ असेल, या सर्वांच्या वतीनं आणि नानांना एक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो.